एस टीने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आता कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा नवा जी.आर. प्रसिद्ध झालेला असून एस टी प्रवाशांसाठी आता विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आजवर कधीही नव्हते असे 5 नियम आता थेट लागू झालेले आहेत. ही बातमी समोर येता संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आता तुमच्याकडे जरी 2 महत्त्वाची कागदपत्र नसतील तर तुम्हाला एस टी बसमध्ये पायही ठेवता येणार नाही. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व एस टी बस स्टँडवर आता एक विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. ज्या प्रवाशांकडे ही 2 कागदपत्र नसतील आणि जे नागरिक या 5 नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना एस टीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. एवढंच नाही तर त्यांना मिळणाऱ्या कोणत्याही सवलतीचा फायदा मिळणार नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रवाशांसाठी हे 5 नवे नियम त्वरित प्रभावाने लागू केलेले आहेत. पहा, पूर्वी फक्त खिशात पैसे असले तरी कुठे जायचं एवढंच माहीत असलं तरी बसमध्ये बसून तिकीट काढून सहज प्रवास करता यायचा. महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास मिळायचा. ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलतीत असायची तर 75 वर्षावरील ज्येष्ठांना पूर्ण मोफत प्रवास करता यायचा. पण आता सरकारने कडक नियम लागू केलेले आहेत. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या नियमाबाबत जी.आर. स्पष्ट केला आहे. त्यामुळे हे नियम अजिबात हलक्यात घेऊ नका. जर तुम्ही एस टीने कोणत्याही सवलत घेत असाल, पास काढत असाल किंवा हाफ तिकिटावर प्रवास करत असाल तर आणि तुम्हाला हे नवे नियम माहीत नसतीलच आणि अशातच जर तुम्ही कंडक्टरशी हुज्जत घातली तर थेट पोलीस ठाण्यात नेऊन तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. ज्या महिला अर्ध्या तिकिटाच्या सवलतीमुळे एस टीने प्रवास करत होत्या, जे नागरिक 50% तिकीटमुळे एस टीत गर्दी करत होते किंवा जे लोक पास काढून सवलतीचा फायदा घेत होते, अशा सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी हे 5 नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत. हे नियम जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही एस टीने प्रवास करणं कठीण होऊन बसेल. यातला पहिला नियम असा आहे की ज्यामुळे सर्व सवलतधारकांच्या सवलती थेट बंद होऊ शकतात. हा पहिला नियम पाळला नाही तर तुम्हाला पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागेल. दुसरा नियम असा आहे की जर तुम्ही मोडला तर तुम्ही थेट दुप्पट तिकीट म्हणजेच डबल दंड भरावा लागेल. आणि यातला 5वा नियम तर सगळ्यात जास्त भयानक आहे. हा नियम सगळ्यांसाठी अगदी सारखा आहे. तो जर तुम्ही मोडला तर थेट कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल. फक्त बसमधून खाली उतरणं दिलं जाणार नाही तर थेट कायद्याच्या विविध कलमानुसार तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. तुम्ही म्हणाल, आम्ही तर सर्वसामान्य प्रवासीच आहोत, आमच्यावर अशी कारवाई कशी होईल? पण लक्षात ठेवा, प्रशासनाकडून आता अत्यंत कडक कारवाईला सुरुवात झालेली आहे. तुम्ही महिला असाल किंवा वयोवृद्ध नागरिक असाल किंवा लहान मूल असाल, हा नियम आता सर्वांना समान लागू करण्यात आलेला आहे. तुम्ही एस टीने एखाद्या लग्नाला चालला असाल, रोज नोकरीच्या ठिकाणी जात असाल, पाहुण्यांकडे फिरायला किंवा कॉलेजला जात असाल तर हे 5 नियम कान उघडे ठेवून नीट ऐका. कारण पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून सगळं काही बदलणार आहे. सरकारने अशी अट घातली आहे ती 2 महत्त्वाची कागदपत्र नसतील तर तुम्ही एस टी प्रवास कायमचा बंद करू शकतो. एस टीत पाय ठेवण्याआधी आता तुम्हाला हे 5 अडथळे पार करावेच लागतील. अशी 2 ओळखपत्र सक्तीची करण्यात आलेली आहेत. जी सोबत नसतील तर तुम्हाला एस टीत प्रवासच करता येणार नाही. आणि हो, जे लोक कंडक्टरशी विनाकारण हुज्जत घरातील किंवा शहाणपणा करायला जातील त्यांना थेट भर चौकात बसमधून खाली उतरण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे हे कडक 5 नियम आता सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आलेले आहेत. जे लोक सवलतीचा फायदा घेत होते, ज्यात 50% सवलतीवरील प्रवास करणाऱ्या महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे रोज पूर्ण तिकीट काढून आणि मासिक पास वापरून प्रवास करतात, या सर्वांसाठी हे नियम आता कडकपणे लागू झालेले आहेत. त्यामुळे या नियमांकडे जर तुम्ही कानाडोळा केला तर एस टी बंदच दार तुमच्यासाठी कायमचं बंद होऊ शकतं. एवढंच नाही तर कुणी जास्त हुशारी करून जबरदस्ती बसमध्ये घुसलं तर त्याला अर्ध्या वाटेत ओसाड रानातच खाली उतरवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. आणि तरीही जास्त वाद घातला तर थेट पोलीस चौकटीत जाऊन लागेल. एस टी प्रशासनाने ही अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना जारी केलेली आहे. पहा, आधी कसंही चालायचं, कुणीही बसमध्ये चढायचं, कुठेही उतरायचं, पण आता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनेच गाड्या चालणार आहेत. महामंडळाच्या प्रत्येक गाडीला हे विशेष नियम पाळावेच लागणार आहेत. तुम्ही सध्या लालपरीत असाल, शिवशाही किंवा शिवाई एस टी गाडीत असाल, निमआराम किंवा कोणत्याही एस टी सरकारी बसमध्ये असाल तर तुम्हाला नियमाच्या चौकटीत राहूनच प्रवास करावा लागेल. अन्यथा स्वतःच्या हक्काने आणि मेहनतीचे पैसे खर्च करूनही तुम्हाला
अपमानास्पद रीतीने खाली उतरावं लागेल. एवढंच नाही तर नियम मोडल्यास तुमचा ओरिजिनल पाससुद्धा कायमचा रद्द होऊ शकतो. नियम मोडणाऱ्यांना प्रवाशांना गाडीबाहेर काढण्याचे पूर्ण अधिकार आता ड्रायव्हर आणि कंडक्टरला देण्यात आलेले आहेत. आता पहा, ज्या प्रवाशांना थेट नो एंट्री देण्यात आली आहे ते नक्की कोणते 4 प्रकारचे लोक आहेत. यामध्ये काही महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी सरकारी सवलतीचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. वयोवृद्ध नागरिकांना प्रवासात 50% सवलत आहे, तर महिलांना अर्ध्या तिकीट किमतीत राज्यभर फिरता येतं. पण या सवलतींमुळे एस.टी. गाड्यामध्ये अलोट गर्दी व्हायला लागलेली आहे. महिलांची गर्दी तर प्रचंड वाढली आहे. सोबतच ज्येष्ठ नागरिकही गावोगावी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत आहेत. या तुफान गर्दीमुळे गाड्यांमध्ये भांडण, वाद आणि गंभीर समस्या वाढू लागलेल्या आहेत आणि म्हणूनच महामंडळाला हे नवे कडक नियम लागू करावे लागत आहेत. आता ही 2 महत्त्वाची कागदपत्रं नेहमी तुमच्या खिशातच ठेवा, कारण जी लोक ही कागदपत्रं वेळेवर दाखवणार नाहीत त्यांना एस.टी. प्रवासातून कायमचं लांब केलं जाईल. कागदपत्र नसताना नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर थेट भर प्रवासात रस्त्यावरून उतरून दिलं जाईल. जर तुम्ही एस.टीने प्रवास करणार असाल तर हे 5 नियम जाणून घेणं तुमच्या स्वतःच्या हिताचे आहे, कारण सरकारने प्रवाशांना आधीच सावधान केलं असून ही कागदपत्रं सोबत ठेवण्याची किंवा काढून घेण्याची अवघ्या 2-4 दिवसाची मुदत दिलेली आहे. अन्यथा पुढच्या महिन्यांच्या 1 तारखेपासून सर्व सवलती बंद होतील. पहा, पूर्वी कशाही पद्धतीने प्रवास करायचा असं तर आता अजिबात चालणार नाही. तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेले असो किंवा रोख पैसे दिलेले असोत, नियम मोडले तर हे सर्व पैसे वाया जातील आणि तुम्हाला थेट गाडीबाहेर काढलं जाईल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एस.टी. प्रशासनाने राज्यातील प्रवाशांना हे 5 मोठे धक्के दिले आहेत. आता या नियमांच्या चौकटीत न बसणाऱ्या प्रवाशांना ताबडतोब बसमधून खाली उतरवलं जाईल. या 2 कागदपत्रांच्या कडक तपासणीनंतरच तुम्हाला सीटवर बसून दिलं जाईल. अन्यथा पैसे परत न देता बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. यातले 4 नियम तर अत्यंत कडक आणि महत्त्वाचे आहेत, पण यातला 5वा नियम पुरुषांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे. पहिला नियम महिलांसाठी आहे, ज्यांना 50% सवलतीमध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करायला मिळतो. पूर्वी फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच अर्ध्या तिकिटाची सवलत होती, पण काही वर्षापूर्वी महिलांनी ती सवलत लागू करण्यात आलेली आहे. आजवर ही सवलत सर्व प्रकारच्या प्रवासावर लागू होती, पण आता ती सरसकट मिळणार नाही. जर तुमची एस.टी. बस राज्याबाहेर जात असेल किंवा महाराष्ट्राची सीमा बॉर्डर ओलांडतच असेल तर तुम्हाला उतरलेल्या प्रवाशांसाठी पूर्ण तिकीट मोजावं लागेल. अशा वेळी जर कंडक्टरशी भांडण किंवा कटकट केली तर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल, आम्ही कुठे चाललो राज्याच्या बाहेर? पण मुद्दा नीट समजून घ्या. तुम्ही जर कल्याण, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड किंवा कोणत्याही शहराच्या अंतर्गत भागात असणाऱ्या सिटी बस सेवा किंवा लोकल रूटवर फिरत असाल तरीही ही सवलत बंद करण्यात आलेली आहे. तिथे तुम्हाला 100% पूर्ण तिकीटच द्यावं लागेल. एवढंच नाही तर ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर त्यावर कोणतीही रिफंड मिळणार नाही. महिलांनी जर कंडक्टरशी उगाच वाद घातला तर त्यांचा एस.टी. प्रवास कायमचा बंद केला जाऊ शकतो. दुसरा नियम हा लहान मुलांच्या प्रवासांबाबत आहे. तिसरा नियम ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीबाबत आहे, तर चौथा नियम अशा प्रवाशांसाठी आहे ज्यांनी हा नियम मोडल्यास त्यांना थेट गाडीबाहेरच काढलं जाईल. आणि 5वा नियम ज्यांची सर्व पुरुष वाट पाहत होते, तो पुरुषांसाठी एक दिलासदायक आणि आनंदाची बातमी आहे. पहा, मुलांच्या तिकिटासाठी आधार कार्ड सोबत ठेवणं आता अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. आधी कंडक्टर फक्त मुलाचं वय किती आहे एवढंच विचारायचे, पण आता 5 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी ओळखपत्र किंवा वयाचा पुरावा दाखवणं अनिवार्य आहे. कारण पालकांनी वयाबाबत काहीही लबाडी केली किंवा कंडक्टरला शंका आली तर तो हक्काने ओळखपत्र मागेल. अशा वेळी जर ओळखपत्र नसेल आणि तुम्ही वाद घातला तर कंडक्टरला पुढच्या स्टॉपवर प्रवाशांना उतरवण्याचे थेट आदेश दिले जाणार आहेत. तिसरा नियम 75% वर्षावरील ज्येष्ठांसाठी आहे. त्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवास मिळतो. महामंडळाच्या दिनदर्शनास आलं आहे की काही लोकांनी बनावट कागदपत्र बनवून वयाची फसवणूक करत आहेत. अशा चोरीवर आता सरकारची थेट नजर असून कागदपत्रांची कडक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि खोट्या ओळखपत्रावर प्रवास बंद पकडलेले गेलेले आहेत. तर त्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन तुमचा मोफत प्रवास कायमचा बंद होईल. आता चौथा नियम असा आहे की अतिशय कडक आहे. जिथे तुम्ही पूर्ण पैसे भरलेले असून हा तिकीट क्लिअर असू द्या तरीही तुम्हाला बसमधून बाहेर काढलं जाऊ शकतं. नक्की काय केल्यावर बाहेर काढलं जाईल
तर मुद्दा लक्षपूर्वक ऐका. बऱ्याच लोकांमध्ये बसमध्ये तंबाखू किंवा गुटखा खाण्याची सवय असते. पण आता जर कोणी बसमध्ये तंबाखू किंवा गुटखा खाल्ल्यास, थुंकल्यास, निदर्शनास या व्यतिरिक्त महिलांनी गैरवर्तन करणे किंवा कंडक्टरशी वाद घालणे या प्रकरणी विशेष कायद्याअंतर्गत थेट मोठा दंड, तुरुंगसवाई कारवाई होऊ शकते. आणि 5वा नियम पुरुषांसाठी एक दिलासा देऊन आलेला आहे. आता पुरुषांना तिकिटात 10 ते 15% सवलत मिळणार आहे. जे पुरुष एसटीच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा मोबाईल ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुक करतील त्यांना मूळ भाड्यात 10 ते 15% सूट मिळेल. परिवहन मंत्र्यांनी या योजनेची माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीने एसटी बसचे हे नियम बदलले आहेत. या नियमाविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर OMT इन्फॉर्मेशन टी चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करायला विसरू नका.